हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला भगर आणि साबुदाण्यापासून उपवासाचा डोसा करून दाखवणार आहे. तर ही भगर आहे, मी 2-3 घंटे भिजवली होती आणि भिजवलेला साबुदाणा. आता ह्याचा डोसा करणार आहे मी. ह्याच्यामध्ये ना ह्याच्यामध्ये ना मी ह्याच्यामध्ये ना मी ही काकडी टाकणार आहे, किसून ठेवलेली. हिरवी मिरची, काकडी टाकणार आहे, किसून ठेवलेली. आता मी काय करते, हे मिक्सर मधून काढते आणि तुम्हाला दाखवते. आता हे बघा, मी हे मिश्रण असं तयार झाले. पाऊण वाटी भगर आणि अर्धा वाटी पाव वाटी साबुदाणा होता बरं का. फक्त मला 2 ते 3 डोसे करायचे, जास्त करायचे नाही, म्हणून मी काय करून घेतले. आता हे मिक्सर मधून काढले. ह्याच्यामध्ये मीठ टाकायचे, थोडी जिरे टाकायचे, काकडी टाकायची, करताना टाकायची. आता जर काकडी टाकली तर पीठ पातळ होऊन बसते. तुम्ही ह्याच्यामध्ये उकडलेला बटाटा सुद्धा टाकून घेऊ शकता बरं का, ते सुद्धा छान लागते. हे जर आता टाकलं तर पातळ होतेच ना, डोसा तयार होतो. आता ह्याच्यात मिश्रणात मध्ये मी करताना मीठ कालवणार आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये मीठ टाकले, सेंधव मीठ टाकले, थोडा जिरा टाकले. तुमच्याकडे जिरा खात नसतील तर स्किप करा बरं का. माझ्याकडे जिरा खाते म्हणून जिरा टाकले. हे तेल घेतलंय, तवा गरम झालाय. आता ह्याच्यावर ना ह्याला अगोदर तेल लावते, परत पाणी टाकते आणि पुसून घेते. आता गरम हे पाणी टाकते आणि तवा चांगला पुसून घेते. चांगला पुसून घेतलाय तवा. आता मी ह्याच्यावर डोसा टाकतो, तुम्हाला दाखवतो. आता बघा, हे असं टाकलंय ह्याच्यावर. आता हे गरम झालाय चांगला, ठोका उठायलाय, पण थोडं ह्याला आणखीन भाजू द्यायचे. वरून मी तेल लावलंय बरं का. तेल लावलेलं असलं की नाही छान भाजले जाते. वरून पण तेल लावायचं आणि दोन्ही बाजूनी क्रिस्पी भाजायचं. दही चटणी बरोबर खायचं. आज मला उपवास आहे म्हणून मी दही चटणी बरोबरच खाणार आहे. एकटीला उपवास आहे, काही केलंच नाही दुसरं कोणालाच, कुणीच केलेलं नाही उपवास, म्हणून मग आता हे ह्याला थोडं भाजू देते, परत तुम्हाला दाखवते. आता बघा, ह्याच्यावर ना मी पाणी टाकते अगोदर. हे अगोदर तेल लावते, परत पाणी टाकते आणि चांगलं पुसून घेते. हे गरम झाल्याशिवाय ह्या तव्यावर होत नाही. आता हे पुसून घेते. आता हे थोडं गरम होऊ देते, एकदम कडक. आता हे काकडीचा डोसा करायचा. आपल्या डोशाप्रमाणे डोसा टाकायचा आहे. ह्याच्यावर मी टाकून परत तुम्हाला दाखवतो. बघा, मी साधा डोसा केलाय, हे पातळ झालाय बरं का चांगला. हे काकडीचं आहे ना, किस टाकलाय काकडीचा, ते जाड होत असते बरं का, थोडं ते जास्त पातळ होत नसते. आता त्याला काय करायचं, वरून तेल लावायचं आणि दुसरी बाजू काढायची. हे पहिला वरून तेल लावले, आता दुसऱ्या बाजूने मी तुम्हाला करून दाखवते. हे थोडा जाड होते बघा, पण खूप टेस्टी होते काकडी टाकल्यामुळे. मी तर तुम्हाला म्हणलं ना, ह्याच्यामध्ये बटाटे पण टाका तुम्ही शिजवून म्हणून. बटाटे टाकायचे, शिजवायचे आणि आपल्या साबुदाण्याबरोबर आणि ह्याच्याबरोबर साबुदाण्याबरोबर ते मिक्सरमधून काढायचे. काही साधा आहे, ह्याच्यामध्ये ठेवला होता. आता हे काकडीचं आहे, चांगला भाजू द्यायचा. आपल्याला थोडं ह्याच्यावरून तेल लावायचं असलं तर लावायचं. हा डोसा आणि कोणताही डोसा, भगरीचा, साबुदाण्याचा, दोन्हीकडून भाजून घ्यावा लागते. एकीकडून भाजला की एकीकडून कच्चा लागतंय. आता हो, किती छान भाजला इथे आणि छान क्रिस्पी लाल होते बरं का.
भाजू देते, ह्याला परत दाखवते तुम्हाला दोन्ही डोसे. आता हे बघा, काकडी डोसा पण भाजून झालाय. मला जर हा काकडी डोसा आणि साधा डोसा भगरीचा आणि साबुदाण्याचा तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा डोसा कसा वाटला. आता ही मी दही चटणी बरोबर खाणार आहे. तुम्ही हिरवी चटण्याबरोबर, बटाट्याच्या भाजी बरोबर उपवासाच्या खाऊ शकता. धन्यवाद. चला तर मग आपण आज उपवासाचा काकडी डोसा तयार करून घेऊ.